नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। दिवाळी फराळाची सीरीज आपण चालू केलेली आहे आणि त्यातलाच आज आपण पहिला व्हिडिओ पाहणार आहे, ते म्हणजे अगदी परफेक्ट गोल गरगरीत बेसनचे लाडू। अर्धा किलोचे बनवायचे असतील किंवा 1 किलोचे बनवायचे असतील, हे प्रमाण आणि ही पद्धत जर वापरली तर हे लाडू अगदी परफेक्ट गोल गरगरीत मस्त दाणेदार बनतात। या फराळाच्या सीरीज मधला प्रत्येक पदार्थ किलोच्या मापामध्ये आणि वाटीच्या मापामध्ये सुद्धा दिलेला आहे आणि त्यामुळे जर फराळाची ऑर्डर घेत असाल तरी सुद्धा हे व्हिडिओज तुम्हाला खूप उपयोगाचे ठरणार आहेत। आता बेसनचे लाडू बनवताना दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत। बेसन भाजताना आपल्याला कधी-कधी तुपाचा अंदाज येत नाही, आपल्याकडून तूप जास्त घातलं जातं, त्यामुळे लाडू खूप मऊ होतात, गोल गरगरीत बनत नाहीत। दुसरी गोष्ट म्हणजे पिठी साखर मिक्स करताना ती व्यवस्थित मिक्स नाही झाली तर लाडू एकसारखा गोड लागत नाही। तर तुपाचा अगदी कमी वापर करून गोल गरगरीत मस्त दाणेदार लाडू कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी जाड तळाची एक खोलगट कढई इथे मी घेतलेली आहे। आता यामध्ये अर्धा किलो चणा डाळ घेतली। तर आपण चणा डाळ भाजून हे बेसनचे लाडू बनवणार आहे, त्यामुळे अगदी कमी वेळेमध्ये हे लाडू बनणार आहेत। भरपूर टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत, त्यामुळे तुमचा लाडू अगदी परफेक्ट बनणारच आहे। तर कढई सुरुवातीला चांगली गरम करून घेतली। आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला सतत परतत राहायचंय। डाळ भाजण्यासाठी सुद्धा अगदी अर्धा पाऊण तासाचा वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनिटात डाळ परफेक्ट भाजून तयार होते। 5 मिनिटे झालेली आहेत, डाळ चांगली गरम झालेली आहे। हलकासा रंग बदलेपर्यंतच याला परतून घ्यायचे। तर अजून एक 5 ते 6 मिनिटे ही डाळ चांगली परतत राहायचं। कढईच्या तळापासून स्पॅच्युलाच्या साहाय्याने ही डाळ परतत राहायचं, म्हणजे व्यवस्थित भाजली जाते आणि त्यामुळे लाडूला रंग सुद्धा एकसारखा येतो। तर हे पहा, 7 ते 8 मिनिटांनंतर याचा हलकासा रंग बदललेला आहे, पूर्णपणे गडद रंग झालेला नाही। गॅस बंद करून लगेचच ही डाळ एका ताटामध्ये काढून घ्यायची आणि पूर्णपणे थंड करून घ्यायची। पूर्णपणे थंड झाल्यानंतर गिरणीतून थोडीशी दरदरीत दळून आणायची, किंवा घरी जर घरगुती चक्की असेल तर 2 नंबरची जाळी वापरून दरदरी त्याला दळून घ्यायचं। बेसन लाडूसाठी हे पहा, अशाच टेक्स्चरचं आपल्याला बेसन पीठ हवं असतं, त्यामुळे लाडू सुद्धा मस्त दाणेदार बनतात। तर आज आपण 250 ग्रॅम बेसन पिठाचे लाडू बनवणार आहे। तर त्यासाठी हे बेसनचं पीठ एक हलक्या प्लास्टिकच्या कंटेनर मध्ये घेतलं। सगळ्या साहित्याचं वजनी प्रमाण आणि सोबतच वाटीचं प्रमाण सुद्धा पाहणार आहे। तर तुम्ही पाहू शकता, बरोबर 250 ग्रॅम हे पीठ घेतलेलं आहे। 250 ग्रॅम बेसन पिठासाठी 200 ग्रॅम पिठी साखर घेतली। तर आपली जी रोजच्याच वापरातली साखर असते त्याचीच मी मिक्सरला पावडर करून घेतलेली आहे। तर लक्षात ठेवा, इथे पिठी साखरेचं प्रमाण 200 ग्रॅम घेतलेलं आहे। एवढ्या प्रमाणामध्ये बेसनचे लाडू अगदी परफेक्ट गोड बनतात। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुपाचं प्रमाण। तर इथे मी 130 ग्रॅम आळलेलं तूप घेतलेलं आहे। तर लक्षात ठेवा, हे वितळलेलं तूप नाही, आळलेल्या तुपाचं प्रमाण 130 ग्रॅम आहे। आता तुम्हाला जर अर्धा किलो किंवा 1 किलोच्या प्रमाणामध्ये बनवायचं असेल तर त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। आता वाटीच्या प्रमाणात कसं घ्यायचं ते पाहूयात। तर या वाटीने मोजलं तर 2.5 वाटी बेसन पीठ आहे, त्यानंतर त्याच वाटीने बरोबर 1 वाटी पिठी साखर आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी आणि 2 चमचे जास्त तूप भरलेलं आहे। तर लक्षात ठेवा, तुपाचं प्रमाण यामध्ये आपल्याला अगदी परफेक्ट हवं आहे। तुम्ही पाहू शकता, 2.5 वाटी बेसन पिठासाठी फक्त अर्धी वाटी तूप आपल्याला लागणार आहे। आता याच कढईमध्ये बेसन पीठ आपल्याला भाजून घ्यायचंय। तर हे पहा, अगदी जाड तळाची ही कढई मी वापरलेली आहे। बेसन पीठ भाजण्यासाठी नेहमी आपल्याला जाड तळाची कढईच वापरायची आहे। तर ही कढई तुम्हाला हवी असेल तर याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। आता सुरुवातीला कढई चांगली गरम करून घेतली, त्यानंतर गॅसची फ्लेम मंद ठेवली। आता या तुपातलं 2 मोठे चमचे तूप कढईमध्ये काढून घेतलं। तर सुरुवातीला या तुपातलं अर्ध तूप कढईमध्ये काढून घेतलं। आता लगेचच आपल्याला यामध्ये बेसन घालायचं नाही। तर हे पहा, तूप चांगलं गरम करून घ्यायचं, वितळवून घ्यायचं। आता स्पॅच्युलाच्या मदतीने हे तूप कढईच्या बाजूला व्यवस्थित पसरून घ्यायचंय। तर कढईच्या पूर्णपणे वरपर्यंत हे तूप मी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। लक्षात ठेवा, तूप चांगला आता गरम झालेलं आहे। त्यानंतरच यामध्ये बेसन पीठ ॲड केलं, सगळंच बेसन पीठ यामध्ये काढून घेतलं। आता मंद आचेवरच कढईच्या तळापासून हे बेसन पीठ परतत राहायचंय। तर कढईच्या कडेला आपण तूप लावून घेतलं, त्याचा फायदा असा होतो, कढई गरम असल्यामुळे बेसन पीठ टाकल्यानंतर लगेचच कढईला चिकटून राहतं। कडेला तूप लावून घेतल्यामुळे हे बेसन पीठ कढईला चिकटत नाही। 3 ते 4 मिनिटातच बेसन पिठाच्या अशा पद्धतीने गुठळ्या व्हायला सुरुवात होते, कारण तूप यामध्ये मुरायला सुरुवात होते। तर हे पहा, 3 ते 4 मिनिटांनंतर याच्या आता गुठळ्या बनायला सुरुवात झालेली आहे। आता या गाठी तयार झाल्यामुळे बेसन पीठ एकसारखं भाजलं जात नाही। तर त्यासाठी आपल्याला पेल्याच्या साहाय्याने या पद्धतीने या गाठी फोडून घ्यायच्या आहेत।
या पद्धतीमुळे सगळ्या तयार झालेल्या गाठी फुटल्या जातात आणि पीठ सुद्धा एकसारखं भाजलं जातं। बेसनचे लाडू करताना ही पद्धत नक्की वापरून पहा। भाजलेल्या डाळीचे हे लाडू आपण बनवत आहे, त्यामुळे हे पीठ भाजायला सुद्धा जास्त वेळ अजिबात लागत नाही। त्यामुळे या पिठाचा रंग लगेचच बदलायची शक्यता असते। त्यामुळे मंद आचेवरच सतत हलवत आपल्याला हे पीठ परतत राहायचे। तर हे पहा, गाठी आता पूर्णपणे फुटलेले आहेत। पुन्हा 5 मिनिटे हे पीठ आपल्याला परतत राहायचे। आता अगदी मोकळं हे पीठ झालेलं आहे। पुन्हा 5 मिनिटे भाजायला सुद्धा सोपं पडणार आहे। 5 मिनिटानंतर यामध्ये पुन्हा 1 चमचा तूप ॲड केलं। आता पुन्हा 3 ते 4 मिनिटे आपल्याला स्पॅच्युलाच्या साहाय्याने हे परतत राहायचं। तूप ॲड केल्यानंतर 3 ते 4 मिनिटातच यामध्ये पुन्हा गाठी बनतात। गाठी बनल्यानंतर लगेचच पेल्याच्या साहाय्याने त्या गाठी फोडत राहायचं। तर अशा पद्धतीने 2 ते 3 वेळा ही प्रोसेस आपल्याला करावी लागेल। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लाडू बनवताना सगळी घरातली कामे उरकल्यानंतर अगदी निवांत वेळेमध्ये हे लाडू बनवायला घ्या, कारण हे पीठ भाजण्यासाठी खूप पेशन्सची गरज आहे आणि मध्येच काहीतरी काम आलं तर बेसनचं पीठ जास्त भाजलं जातं आणि त्यामुळे लाडूची चव सुद्धा बदलू शकते। तर हे पहा, 7 ते 8 मिनिटानंतर याचा रंग आता बदलायला सुरुवात झालेली आहे। आता पुन्हा यामध्ये 1 चमचा तूप ॲड केलं। तूप आपल्याला अगदी थोडंच ॲड करत राहायचं आहे। या पिठाचा रंग आता हलकासा बदललेला आहे आणि यापुढची प्रोसेस आता थोडीशी पटापट करायची आहे। तर मंद आचेवरच सतत हलवत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे। आता हे पीठ थोडंसं ओलसर बनायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। तर वाटीतलं उरलेलं सगळं तूप व्यवस्थित मी पुसून घेतलं। अगदी 2 ते 3 मिनिटातच परतल्यानंतर हे पीठ ओलसर बनायला सुरुवात होते, कारण तूप जसं वितळत जाईल त्याप्रमाणे हे पीठ ओलसर बनत जातं। 2च मिनिटानंतर उरलेलं सगळं तूप यामध्ये मी ॲड केलं। आता ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे, कारण या स्टेपमध्येच आपण तुपाचं प्रमाण जास्त वापरू शकतो। तर हे पहा, हे पीठ अजून पातळ झालेलं नाही, थोडंसं घट्टच आहे, म्हणून आपण यामध्ये अजून 1 ते 2 चमचे तूप ॲड करून घेतो। तर तसं न करता मंद आचेवरच हे पीठ आपल्याला पातळ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर हे पहा, फक्त 3च मिनिटात हे पीठ पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे। एक्स्ट्रा तूप वापरायची काही गरज नाही, थोडंसं पेशन्स ठेवून या तुपामध्येच हे पीठ परतून घ्यायचं आहे। आता याचा रंग आणि टेक्स्चर सुद्धा तुम्ही पाहू शकता, अगदी परफेक्ट यायला सुरुवात झालेली आहे। तर आता फक्त 1 मिनिटभरच हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता हे पीठ पातळ होण्यासाठी, या कन्सिस्टन्सीला येण्यासाठी बरोबर मला 25 मिनिटाचा वेळ लागलेला आहे। फराळाची ऑर्डर घेत असाल तर लाडू सुंदर तर दिसायलाच पाहिजेत, तर त्यासाठी ही खूप इंटरेस्टिंग टिप आहे। एका वाटीमध्ये चमचाभर पाणी घेतलं, यामध्ये चिमूटभरपेक्षा सुद्धा कमी हळद ॲड करायची। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर हे पहा, हे मिश्रण आपल्याला तयार ठेवायचं आहे। तर ही ट्रिक नक्की वापरून पहा, लाडू अतिशय सुंदर दिसतात। आता याचा रंग तुम्ही पाहू शकता पूर्णपणे बदललेला आहे, पण आपल्याला हवा तसा अजून आलेला नाही। अगदी मंद आचेवरच सतत हलवत फक्त 1 मिनिटभरच याला आता परतून घ्यायचे। कढईच्या साईडला जे लागलेलं पीठ आहे ते सुद्धा व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचे, कारण हे पीठ आपल्याला लगेचच ताटामध्ये काढून घ्यायचे। आता लगेचच यामध्ये हळद मिक्स करून घेतलेलं पाणी ॲड करायचं आणि पटकन याला सगळ्या बाजूनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता या पिठाचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता, मस्त दाणेदार बनलेलं आहे। अगदी थोडीशी हळद आपण वापरलेली आहे, त्यामुळे लाडूचा रंग तुम्ही अगदी शेवटी पाहू शकता, अगदी मस्त आलेला आहे। आणि एवढ्याशा हळदीमुळे लाडूची चव सुद्धा अजिबात बदलत नाही आणि फूड कलर वापरण्यापेक्षा थोडीशी हळद वापरलेली कधीही चांगलं। आता लक्षात ठेवा, गॅस इथे मी बंद केलेला आहे। हे पूर्णपणे मिक्स करत राहायचं आहे। कढई चांगलीच गरम आहे, त्यामुळे 2 ते 3 मिनिटे याला व्यवस्थित परतत राहायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता याचा रंग किती सुंदर आलेला आहे। लगेचच एका मोठ्या ताटामध्ये हे पीठ काढून घ्यायचं। आता हे पीठ आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही, हलकंसं गरम असतानाच यामध्ये पिठी साखर ॲड करायची आहे। त्यामुळे थोड्या वेळाने या पिठाचं टेम्परेचर चेक करत राहायचं। आणि हे पहा, हे पीठ आता पूर्णपणे थंड झालेलं नाही, हलकंसं गरम आहे। यामध्ये स्पॅच्युला फिरवल्यानंतरच आपल्याला याचा अंदाज येतो। हे पहा, याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता, यामुळे लाडू 100% दाणेदार बनणारच। आता लगेचच यामध्ये सगळी पिठी साखर काढून घ्यायची। व्यवस्थित मोजून ही पिठी साखर घेतलेली आहे, त्यामुळे थोडी ॲड न करता एकदम सगळी घ्यायची। आता सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे पिठी साखर आपल्याला या पिठामध्ये अगदी एकजीव करून घ्यायची आहे, त्यामुळे लाडू सुद्धा अगदी एकसारखा गोड बनतो। तर सुरुवातीला स्पॅच्युलाच्या साहाय्याने हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता एक तर तळ हाताने आपण याला या पद्धतीने एकजीव करून घेऊ शकतो, पण या प्रोसेसला तसा खूप वेळ लागू शकतो। तर याऐवजी आपण एक खूप चांगली ट्रिक वापरणार आहे। तर त्यासाठी पेल्याच्या साहाय्याने हे पहा, या पद्धतीने हे पीठ एकजीव करून घ्यायचंय।
अगदी 1 ते 2च मिनिटात साखर आणि पीठ मस्त एकजीव होतात. साखर अगदी आतपर्यंत पिठामध्ये मुरली जाते, त्यामुळे लाडूला अगदी एकसारखा रंग सुद्धा येतो आणि एकसारखी चवीला सुद्धा लागतात. तर अशा पद्धतीने सगळं पीठ पेल्याच्या साह्याने मिक्स करून घेतलेलं आहे. या पिठाचा आता टेक्स्चर तुम्ही पाहू शकता, अजिबात सैलसर पडलेलं नाही. तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे लाडू आपला गोल गरगरीत तर बनणारच. आता लगेचच याचे लाडू वळायला घ्यायचे. जास्त याला बांधत बसायची सुद्धा गरज लागत नाही, पटकन याला आकार देता येतो. तर आता हे पीठ अजून सुद्धा हलकंसं गरम आहे आणि आपल्या हाताची उष्णता सुद्धा त्याला मिळते, त्यामुळे सुरुवातीलाच लाडूला अगदी गोल गरगरीत शेप येत नाही. त्यामुळे सुरुवातीला हलकासा याला गोल आकार द्यायचा आणि एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचे. तर अशा पद्धतीने सुरुवातीला सगळे लाडू वळून घेतले आणि एका प्लेटमध्ये ठेवून दिले. तर हे पहा, अजून आपल्याला याला परफेक्ट आकार द्यायचा आहे. 15 मिनिटे हे लाडू असेच बाजूला ठेवून द्यायचे. यातलं तूप थोडंसं आळल्यानंतर हे लाडू घट्ट व्हायला सुरुवात होते आणि त्यावेळी आपल्याला अगदी गोल गरगरीत आकार देता येतो. तर हे पहा, 10 मिनिटानंतर पुन्हा याला अगदी गोल गरगरीत आकार द्यायचा आहे. तळ हाताने फक्त 2 ते 3 वेळा याला फिरवून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता याला मस्त गोल गरगरीत आकार आलेला आहे. आणि आता तुम्ही लाडूचा रंग पहा, किती सुंदर दिसत आहे. अगदी हलवाई स्टाईल हे लाडू दिसतात सुद्धा आणि चवीला तर जबरदस्त बनतात. कोणत्याही आवडत्या ड्रायफ्रुट्सने गार्निशिंग करू शकता. तुम्ही पाहू शकता हे लाडू अगदी परफेक्ट बनलेले आहेत, गोल गरगरीत मस्त बनलेले आहेत. तर अशा पद्धतीने सगळे लाडू 1 ते 2 वेळा तळ हातावरती फिरवून घेतले आणि आता हे लाडू तुम्ही पाहू शकता किती छान बनलेले आहेत. आता हे लाडू असेच एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. 1 ते 1.5 महिना हे लाडू असेच राहतात, अजिबात सैल पडत नाहीत किंवा यांचा आकार सुद्धा अजिबात बदलत नाही. हे पहा, अगदी थोड्याशा हळदीची कमाल. आता याचा रंग तुम्ही पाहू शकता. फराळाची जर ऑर्डर घेत असाल तर लाडू चवीसोबतच दिसायला सुद्धा सुंदर हवा असतो. अतिशय हे सुंदर लाडू दिसतात सुद्धा आणि अगदी परफेक्ट बनतात. साहित्याचं योग्य प्रमाण, योग्य पद्धतीने हे लाडू बनवले तर अगदी परफेक्ट बनणारच. वजनी प्रमाण घेऊ शकता किंवा वाटीचं प्रमाण सुद्धा वापरू शकता. अगदी जवळून सुद्धा हा लाडू तुम्ही पाहू शकता, अगदी परफेक्ट कलर आणि परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे. तर हे पहा, यातला एक लाडू आता मी तुम्हाला तोडून दाखवत आहे आणि हे पहा, हाताला सुद्धा अजिबात तूप लागत नाही, तुपाचं प्रमाण सुद्धा अगदी कमी आहे. आणि हे पहा, लाडू मस्त दाणेदार बनलेला आहे. अशा पद्धतीचे लाडू तोंडात टाकताच जिभेवरच विरघळतात. पहा किती दाणेदार हा लाडू बनलेला आहे. हा लाडू खाताना सुद्धा दातांमध्ये किंवा टाळ्याला सुद्धा चिकटत नाही, कारण अगदी परफेक्ट दाणेदार बनलेले आहेत. सगळे लाडू अगदी मस्त गोल गरगरीत दाणेदार आणि परफेक्ट कलरचे बनतात. पाव किलो, अर्धा किलो, 1 किलोचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. कितीही प्रमाणामध्ये हे लाडू बनवायचे असतील तर अगदी परफेक्ट बनणारच. हे लाडू बनवण्यासाठी बरोबर मला 1 तासाचा वेळ लागलेला आहे आणि या प्रमाणामध्ये एवढ्या आकाराचे 16 लाडू बनलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही वापरल्या तर लाडू 100% परफेक्ट बनणारच. तुपाचं आणि साखरेचं प्रमाण सुद्धा कमी जास्त अजिबात होणार नाही. तर या दिवाळीला या पद्धतीने हे लाडू एकदा नक्की बनवून पहा. आता हे लाडू बनवून 4 ते 5 तास झालेले आहेत आणि याचा आकार तुम्ही पाहू शकता, तसेच गोल गरगरीत आहेत. हाताला तूप सुद्धा अजिबात लागत नाही. तर हलवाई स्टाईल हे लाडू नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.